कसं असतं ना, की समोरचा आपल्याला इतका आग्रह करून बोलवत असतो की आपल्यालाही वाटतं आपण गेलंच पाहिजे. अनेक अडचणी बाजूला ठेवून कधी लांबचा प्रवास करतो, कारण मनात एकच भावना असते, इतक्या आपुलकीनं बोलवलंय तर जायलाच पाहिजे ना. पण तिथं गेल्यावर ज्याने आजवर इतक्या आग्रहानं आपल्याला बोलवलेलं असतं, तोच अचानक अनोळखी माणसासारखा वागायला लागतो. आपण गर्दीत असतो, पण तिथे कुणासाठीच नसतो. बसायला जागा मिळते, पण मनाला मात्र जागा नाही मिळत. आपण एका अनामिक आशेनं त्याच्याकडे वारंवार बघत असतो, आता तरी बघेल, तेव्हा तरी बघेल. पण तो नजरेला नजर द्यायचं टाळत असतो, किंवा आपली न त्याची नजर होतच नाही. तरीही वाटतं की तो म्हणेल की आलात, खूप बरं वाटलं. जेव्हा असं घडत नाही, तेव्हा मन प्रश्न विचारायला लागतं, अरे कदाचित मी चूक तर केलेली नाही. कदाचित याला माझं येणं अपेक्षित नव्हतं, की फक्त माझी उपस्थितीच याला हवी होती. आणि त्यावेळेस लख्खन डोक्यात प्रकाश चमकतो. काही आमंत्रणं ही आपुलकीसाठी नसतातच मुळी, ती फक्त गर्दी वाढवण्यासाठी असतात. आणि कधीकधी आमंत्रण हे नाती जपण्यासाठी नसतातच, ते आपल्या श्रीमंतीचं, आपल्या मोठेपणाचं किंवा सामाजिक वर्तुळाचं प्रदर्शन करण्यासाठीच दिलेली असतात. आणि एक लक्षात ठेवा, अशा ठिकाणी माणूस हा प्रदर्शनाचा भाग बनलेला असतो. म्हणून प्रत्येक आमंत्रणाला उठलं की धावत सुटू नका. आमंत्रणामागचं गणित ओळखायला शिका. कारण कुणालाही आमंत्रण देणं सोपं असतं, पण आलेल्या माणसाला आपुलकी वाटणे हीच खरी मनाची श्रीमंती असते. माणसं सगळं विसरत असतात हो. ते सजावट विसरतात, कार्यक्रम विसरतात, इतकंच काय ते जेवणही विसरून जातात. पण ते विसरत नाहीत तो झालेला अपमान आणि तुम्ही दिलेला सन्मान. ते आयुष्यभर लक्षात ठेवतात. आणि तुम्हाला जर कुणी आमंत्रण दिलं असेल आणि तुमच्यासोबत जर ही घटना घडलेली असेल, तर नक्कीच कमेंट करून शेअर करा आणि तुमच्या भावना व्यक्त करा.